एसआरए सर्वेक्षणावरून नवी मुंबईत महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय। ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यात चांगली जुंपली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मात्र यामागे विधानसभा निवडणुकीची गणितं दडली असल्याचं बोललं जात आहे। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। राज्यात सरकार महायुतीचं, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असं असतानाही शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांवर बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे। नवी मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी विजय चौगुले मैदानात उतरलेत। अर्थात या माध्यमातून विधानसभेसाठी विजय चौगुलेंनी आमदार गणेश नाईकांविरोधात दंड थोपटल्याचं बोललं जात आहे। मात्र यामुळे नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद भडकण्याची चिन्ह आहेत। झोपडपट्टी आणि शहरी भाग या दोन भागामध्ये गणेश नाईकांनी विभाजन करून ठेवलेलं आहे आणि या भागामधली जी परिस्थिती पाहायला गेल्यानंतर आज आमच्याकडे फक्त मोठ्या वल्गना करतात। आमच्या या झोपडपट्टीमध्ये वॉटर मीटर गटारशिवाय कुठल्याही सुविधा आमच्यापर्यंत शाळा असेल, ठीक आहे नगरपालिकेच्या शाळा आहेत, या बाकीच्या कुठल्याही सुविधा आमच्यापासून सर्व वंचित राहिलेल्या आहेत। आणि आम्हाला वाटतं की गेले 2000 साली याचा सर्वे झाला। 2000 सालानंतर आजपर्यंत 24 वर्ष होत आले सर्वे केलेला नाही आहे। उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा, या गोष्टीची पडताळणी करण्यात यावी। आणि गणेश नाईक जे बोलतोय, माझं म्हणणं की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला 500 स्क्वेअर फुटाचं घर मालकी हक्काने मिळालं पाहिजे। मूल गावठाण गरजेपोटी बांधलेली घरं, झोपडपट्टीतली आणि कॉलनीतल्या ज्याला आपण LIG लो इन्कम ग्रुपची, त्या सर्वांना आणि राज्य शासनाने निर्णय घ्यावा ना। गणेश नाईक आणि विजय चौगुले एकेकाळी गुरु शिष्य म्हणून ओळखले जायचे। मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोनही नेत्यांमध्ये झोपडपट्टीवरून राजकारण चांगलंच रंगलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दोघांनी तयारी सुरू केल्याचीही चर्चा। गणेश नाईक विजय चौगुलेंमधील वाद काय? एकेकाळी विजय चौगुले गणेश नाईक यांचा उजवा हात म्हणून ओळखले जायचे। मात्र मतभेद झाल्यानं गुरु शिष्यात वादाची ठिणगी पडली। गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, विजय चौगुले शिवसेनेत। 2009 मध्ये संजीव नाईकांविरोधात शिवसेनेने विजय चौगुलेंना खासदारकीचं तिकीट दिलं। 2019 मध्ये गणेश नाईक भाजपच्या तिकिटावर ऐरोलीमधून आमदार झाले। शिंदेंच्या शिवसेनेकडून विजय चौगुले ऐरोलीतून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। सध्या महायुतीमध्ये ऐरोलीची जागा भाजपकडे आहे। माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी देवेंद्रजींना सांगितलं, आमचे नेते, की म्हात्रे आणि नाईक भांडतात तर पक्षाचं नुकसान होऊ शकतं, तर ही तिकीट माथाडी कामगार म्हणून मला द्या। साहेब बोलले यावेळी आमच्या मंदाताई म्हात्रेच लढतील। एक नाही तर 3 वेळा बोलले, सर्व आमदार होते, पक्षाचं मला ग्रीन सिग्नल आहे, मी काम करत आहे, त्याच्यामुळे माझी हिस्ट्री ही होणारच आहे, जनता जनार्दन बरोबर आहे। एकीकडे गणेश नाईक आणि विजय चौगुलेंमधून विस्तव जात नाहीये, तर दुसरीकडे भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि नाईक यांच्यामधील वाद विकोपाला गेलाय। गणेश नाईक आणि संदीप नाईक या पिता पुत्रावर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीयेत। एकीकडे नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली आहे, तर दुसरीकडे ठाणे आणि कल्याणमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे। ठाण्यासह कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार विजयी झालेत। त्यामुळे दोनही लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची शिंदेंच्या शिवसेनेनं चाचपणी सुरू केली आहे। तर दुसरीकडे भाजपनेही कल्याण लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघांवर आपला दावा केलाय। भाजपचा कोणत्या मतदारसंघांवर दावा? कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। भारतीय जनता पक्षाची ताकद 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत। त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या 5 विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या 5 विधानसभा निवडून आणू शकतो। आम्ही युतीमध्ये लढतोय आणि युतीमध्ये वाटाघाटींमध्ये ज्या जागा ज्या पक्षाला लढायला मिळतील त्यांनी त्या लढाव्या। आणि आता मला या सीटवर आम्हाला लढायचं आहे, त्या सीटवर पण आम्हाला लढायचं आहे, तसा दावा आम्हाला देखील करता येतो। परंतु युतीमध्ये अशा दावे प्रतिदावे करणं मला वाटत नाही संयुक्तिक ठरेल। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजपात आलबेल नसल्याचं बोललं जात आहे। भाजपा आमदार संजय केळकरांच्या ठाणे शहर मतदारसंघावर दावा करण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेकडून आखली जात असल्याचीही चर्चा आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे डावपेच हाणून पाडण्यासाठी भाजपही सज्ज आहे।
शिवसेनेने ठाणे शहरावर दावा सांगितलाच तर भाजप ओवळा माजिवडा मतदारसंघाची मागणी करू शकतं. या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व सध्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक करतायत. प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात. एकूणच ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये आगामी काळात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर चढाओढ पाहायला मिळणार हे मात्र निश्चित. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई.